अथक प्रयत्नांनी तो फासावर लटकवला गेला। या सगळ्याचा सूत्रधार हा जो तवाऊर राणा आणि हेडली, त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे। त्याचं स्वागत केलं पाहिजे। या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला, याचं नक्कीच कौतुक आहे। पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे। त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने तसं करावं। 2009 पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करतं। भारत सरकार म्हणतोय, ते मोदींचं सरकार आहे किंवा UPA सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे। 2009ला या राणा विरुद्ध NIAनं पहिले FIR लॉन्च केला। 2009 साली NIAनं पहिली FIR लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध। त्यानंतर NIAचं एक पथक हे शिकागोला जाऊन, अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आलेला। तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे। 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद, त्यावेळेचे 2012 साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली। त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या, तेव्हा त्या प्रमुख होत्या, त्यांच्याशी चर्चा केली। ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे। याच्यामध्ये आम्ही भारत सरकार म्हणतो, कोणताही पक्ष नाही। क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही? मग तसं जाहीर करा, मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा, भाजपवाल्यांना म्हणाल। या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या। एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग घुसून आतमध्ये घुसा आणि त्याने घेऊन या ना। राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना, भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे। मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या। आज आपण सामना वाचला असेल, त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही? दहशतवादाचं? काही गोष्टी तुम्ही सोडून द्या। बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा कर, ही यांची योजना आहे। या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे, ट्रम्पच्या टेरिफमुळे हाहाकार वाजलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात। जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी वक्फ बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा आणलं।